विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत. सर, आज काय नेमका मुद्दा असणार आहे? कुठल्या मुद्द्यावर तुम्ही सरकारला लढवणार? खरं तर शेतकरी हा विषय फार महत्त्वाचा आहे. पण आज एका रायगड जिल्ह्यामध्ये 6 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. 6 म्हणजे एका दिवशी रायगड जिल्ह्यात 6 बलात्कार झाले तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं काय अवस्था असेल हे या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. म्हणजे कळत नाही की महिलांवरील अत्याचार वाढत असताना तुम्ही शक्ती कायदा का आणत नाही, का लागू करत नाही आम्ही मंजूर केलेला, आणि केंद्राने केलेल्या निर्भया कायद्याच्या भरोशावर ते कायद्याची अंमलबजावणी नाही. त्या सध्या आम्ही अंमलबजावणी नाही, त्या कायद्याचं कुठेही मदत होत नाही. अशा वेळेस राज्यांनी स्वतंत्र कायदा करावा म्हणून आघाडीचं सरकार असताना आम्ही तो कायदा आणला आणि त्याला इम्प्लिमेंट करायला लावायसाठी आता हे आमचं सरकार गेला. या सरकारने त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, तो कायदा लागू करायला पाहिजे. 6 बलात्कार एका जिल्ह्यात एका दिवशी गुन्हा दाखल होत असेल तर महिला या राज्यात सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आम्ही सरकारला विचारतो. गृह खात्याचं फेल्युअर आहे. बघा, गृह खातंच जबाबदार कोण असणार याला? शेवट गृह खातंच जबाबदार असतं. कायदा सुव्यवस्था सामान्य जबाबदारी गृह खात्याचीच असते. काय मागणी तुमची? नाही, शक्ती कायदा लागू करा आणि या अधिवेशनात लागू करा, ही मागणी आता मी करणार. वारंवार सरकारकडून सांगितलं गेलेलं आहे का आधीच कायद्यात तरतूद आहे, कायद्याचं आहे तर मग कुठे धाक दिसतोय? मग का घटना वाढत आहेत? का एका दिवशी 6 बलात्काराच्या घटना काय होत आहेत जर कायद्याचा धाक आहे तर? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. पाहता आपण, जर कायद्याचा धाक आहे तर सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे असं विजय वडेट्टीवार म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अरविंद सरजने एबीपी माझा, मुंबई.